छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये सर्वप्रथम मी महाराजांना अभिवादन करून पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद 2023 साठी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे उद्योग मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय नारायण राणे साहेब, ज्यांनी ही परिषद आयोजित केली आणि सतत समाजामध्ये उन्नती कशी होईल असा ध्यास घेऊन या भागामध्ये काम करणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, याच वेळेस व्यासपीठावर उपस्थित असलेले आणखी एक अतिथी माननीय नरेंद्र पाटीलजी, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आमदार जयकुमार गोरेजी, सांगलीचे खासदार माननीय संजय काका पाटील, आमदार महेशराव शिंदे, माजी आमदार तथा माजी मंत्री माननीय संजय बाळा भेगडे, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, भारतीय जनता पार्टीचे सचिव भरत पाटील, राजेंद्रसिंह यादव, संगम बर्गे, मनोज शेंडे, रवी साळुंखे, आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांचा आज आपण आपल्या सभागृहामध्ये अत्यंत सन्मानानं सत्कार केला असे सर्व प्रसिद्ध उद्योजक आणि माझ्या उद्योजक बंधू आणि भगिनींनो, आज अत्यंत चांगला क्षण आहे, कारण ज्यांनी चांगले उद्योग करून या भागाचं नाव भारतातच नाही तर परदेशात सुद्धा चांगलं केलं आणि त्याच लेवलवरती त्यांना पुढं ठेवून त्यांना आदर्श मानून नवीन उद्योजक घडावेत म्हणून महाराजांनी जे आज कार्यक्रम ठेवला, म्हणून सर्वप्रथम मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे, भारत देश हा एक प्राचीन भारत देश आहे आणि प्राचीन या भारत देशामध्ये जर भारत देशाची आपण हिस्ट्री पाहिली, हिस्ट्री वाचली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देश आघाडीवरती होता आणि आघाडीवर असताना मधल्या काळामध्ये काही अतिक्रमण झाली, आपली संस्कृती आपण टिकवली, पण काही क्षेत्रामध्ये आपण मागं पडलो. पण या भारत देशाला खऱ्या अर्थानं परत एकदा वैभव जर प्राप्त करून द्यायचं कोणी ठरवलं असेल किंवा ज्यांच्या नेतृत्वात होत आहे ते प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत. 2014 पूर्वीचा भारत आणि 2023चा भारत म्हणजे या 9 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली उत्तुंग अशी भरारी होती आणि या भरारी होत असताना आणखी पुढं कसं जाता येईल त्यासाठी सारखे प्रयत्न चालत आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. ज्यावेळेस आमची मिनिस्टर ऑफ काउन्सिलची बैठक होती आणि बजेट प्रेझेंटेशन करायचं होतं, तर बजेट प्रेझेंटेशन करत असताना साधारण आपण विचार करतो किंवा 2023-24चं बजेट कसं आहे, पण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आम्हाला सूचना दिली 1-2 महिने अगोदर बोलून की मला 2023-24चं बजेट कसं असेल, 2033-34चं बजेट कसं असेल आणि 2047ला भारत विकसित भारत कसा असेल ह्याच्यावर प्रेझेंटेशन करा. म्हणून आपल्याला लक्षात येतं की आझादी का अमृतकाल चालू असताना 25 वर्षानंतर भारत कसा असेल तो प्रयत्न केंद्रातून प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात होत आहे. मी बजेटचा विषय काढला, मला सांगायचं आहे भारत देशाचं बजेट 2014 साली फक्त 14 लाख कोटी होतं, म्हणजे मागच्या 70 वर्षामध्ये 14 लाख कोटी आणि या 9 वर्षामध्ये जर हे बजेट झालं असेल तर 45,02,367 कोटी म्हणजे 3 पटीनं जवळजवळ आपण आपल्या बजेटमध्ये वाढ केली. पर कॅपिटा जर इन्कम पाहिलं तर भारत देशाचं इन्कम पर कॅपिटा 72,800 होतं, तर आता ते 98,118 झाले. एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये आपली कामगिरी वाढते म्हणून हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम होत आहे. त्यांचं प्रिन्सिपल आहे की फंडिंग टू द अनफंडेड, म्हणजे मी बँकेचा मंत्री किंवा फायनान्स असल्यामुळे जरा फायनान्सवर जास्त बोलतोय, म्हणजे प्रत्येकाला ज्याला गरज आहे त्याला फंड मिळाला पाहिजे बँकेतून.
फायनान्शियल लिटरसी वाढली पाहिजे आणि देशामध्ये डिजिटल लिटरसीसुद्धा वाढली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्यानं काम करतो आहे. आणि हे करत असताना आज मला कल्पना आहे MSMEचे आपल्या देशाचे मंत्री इथं आहेत आणि MSMEमध्ये सुद्धा काही आमच्या स्कीम्स आहेत. त्याचा मला प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम या माध्यमातून MSMEला 20% लोन विदाऊट कोलॅटरल दिलं आणि ते दिलंच नाही तर थोडा मॉरिटोरियमसुद्धा वाढवून दिला होता. म्हणून कोविड-19च्या काळामध्ये आपण अत्यंत चांगल्या तऱ्हेनं सस्टेन होऊ शकलो. मला कल्पना आहे थोड्या अडचणी आल्या, पण बाकीच्या राज्यात देशाशी जर कम्पेअर केलं तर भारत देश नक्कीच या अडचणीतून आता पुढे येतोय. आणि आज मला आपल्यासमोर बोलायला आनंद वाटतोय सांगायला की आपण आज जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमी झालो, 5व्या नंबरची. पण हे लक्ष्य आपणाला पुढे साधायचं आहे. आपणाला आपली $5 ट्रिलियन 2026मध्ये, $7 ट्रिलियन 2030मध्ये आणि 2047मध्ये विकसित भारत करायचा आहे. आणि विकसित भारत डेव्हलप कंट्री जर करायचा असेल तर उद्योगांना आपणाला चांगलं प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि म्हणून उद्योगाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. पूर्वीच्या वक्त्यांनी काही सांगितलं मला आत्ता बोलताना, ते क्रेडिट लाईन इन्सेंटिव्ह स्कीम जी मला वाटतं राज्याची होती, ते राज्यानं पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला राज्याशी बोलावं लागेल. पण क्रेडिट लाईन गॅरंटी फंड जी आहे ती केंद्राची स्कीम आहे आणि त्याच्यामधून आम्ही प्रत्येक वर्षी बजेटमध्ये आम्ही प्रोव्हिजन करत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही देशाचं उद्योग कसे वाढतील त्यासाठी प्रयत्न करत असतो. आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की PLI स्कीम जी काढलेली आहे मी, प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स, म्हणजे भारत देशाचं एक्सपोर्ट वाढलं पाहिजे, भारत देशाचं इम्पोर्ट कमी झालं पाहिजे. आणि आपण जे इम्पोर्ट एक्सपोर्टवरती सर्वांना इंटरनॅशनल लेवलला हा खेळ असतो, तर त्यासाठी सुद्धा आणखी काय उपाय म्हणून मी सांगू इच्छितो की 18 देशामध्ये भारत देशाचा व्यवहार हा आता डॉलरमध्ये नाही पण आपल्या करन्सीमध्ये म्हणजे रुपयामध्ये होत आहे. ही मोठा निर्णय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात झालेला आहे. याचबरोबर प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीममध्ये 14 प्रॉडक्ट्स असे आहेत की त्याला जर आपण बनवलं, तर छोटे उद्योजक असो मोठे उद्योजक असो, तर त्या छोट्या उद्योजकाला आणि मोठ्या उद्योजकाला रेट ऑफ इंटरेस्ट बँकेचा कमी असतो, त्यांना एक्सपोर्ट केलं तर फॅसिलिटीज मिळतात. आणि म्हणून हे PLI स्कीमसुद्धा महत्त्वाची आहे. आज इथं MSMEची कॉन्फरन्स आहे. या MSMEच्या कॉन्फरन्समध्ये आपण जर ओव्हरऑल पाहिलं तर जॉब परफॉर्मिंग म्हणजे जॉब देणारी जर कुठली ऑर्गनायझेशन असेल तर एक ॲग्रिकल्चर सेक्टर आणि MSMEचं. आज जवळजवळ या देशातील 10 कोटी लोकांचे जॉब हे MSMEमुळे आहेत. त्याचबरोबर आपला GDP 23% GDP MSMEच्या माध्यमातून होत आहे. GDPचा मी विषय काढला. आज महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे आणि टोटल देशाच्या 12% GDP हा महाराष्ट्रामुळे आहे. त्याचबरोबर आपण टॅक्स जर पाहिलं, GST तुम्ही प्रत्येक 1 तारखेला पेपरमध्ये वाचता, या महिन्याचा GST एवढा, या महिन्याचा GST एवढा, तर GST वाढतोय, GST वाढतोय आणि आपल्या राज्यामधून महाराष्ट्रामधून देशाच्या 20% GST हा महाराष्ट्राचा आहे. त्याचबरोबर डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स जर पाहिलं तर महाराष्ट्रातून 37% इन्कम हे महाराष्ट्रातून होतोय. तर एकंदरीत महाराष्ट्राची औद्योगिक राज्य म्हणून वाटचाल जोरात चालू आहे. आणि आज आपला योग चांगले आहेत की माननीय राणेसाहेब आपले उद्योग मंत्री आहेत, त्यांच्या निर्णयामुळे नक्कीच महाराष्ट्रातील उद्योगाला चालना मिळेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. ईज ऑफ डुईंग हे महत्त्व केंद्राचं असेल राज्याचं असेल, उद्योजकांना अडचणी येऊ नयेत हे सरकारचं काम आहे. आणि मला केंद्रामधील सांगायचं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 39,000 कंप्लायन्स कमी केलेत, छोटे छोटे कंप्लेंट्स, पण ते 39,000 कंप्लेंट्स कमी केले. त्याचबरोबर 3,400 लीगल प्रोव्हिजन्स कमी केले आणि त्या उद्योजकांना कुठलाही ह्याच्यामध्ये त्रास नाही होणार किंवा कमी कसा होईल त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एकंदरीत भारत देशाकडे सर्व जग एक आशेनं बघत आहे.
सर्वांच्या आकांक्षा वाढल्यात आणि आकांक्षा वाढवून आज इन्व्हेस्टरला एक इंटरनॅशनल इन्व्हेस्टरला एक कॉन्फिडन्स आला आहे की या भारत देशामध्ये आपण बिझनेस कसा करू शकू, उद्योजक कसं टाकू, आणि एक चांगलं वातावरण झालं आहे, एक पोषक वातावरण झालं आहे. म्हणून या पोषक वातावरणासाठी आपण सुद्धा एक उद्योजक म्हणून तयार राहण्याची गरज आहे. कारण परदेशातली इन्व्हेस्टमेंट इथं आली तर आपल्याला त्या फॅसिलिटी द्याव्या लागतील आणि त्या देण्यासाठी आपलीसुद्धा मानसिकता तयार करण्याची गरज आहे. एकंदरीत आज आपल्या देशामध्ये टायर 1, टियर 1, टियर 2, टियर 3 सिटी आहेत. उद्योग समजा मुंबई असेल, पुणे आहेत, या ठिकाणी उद्योग आता भरपूर झालेत, बेंगलोर असेल. पण आपल्या सातारासारख्या शहरामध्ये जिथं डिस्ट्रिक्ट लेवलला उद्योग कसे येतील, उद्योग कसे वाढतील, त्यासाठी सुद्धा काम करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं महाराज आपल्या प्रयत्नातून असे जर कॉन्फरन्सेस झाल्या तर नक्कीच याला यश येईल. आमचे जिल्हाध्यक्ष आमदार गोरे साहेबांनी बँकेबद्दल काही अडचणी सांगितल्या. मी मागच्या 15 दिवसापूर्वीच आलो होतो आणि पश्चिम महाराष्ट्र याच्याबद्दल बँकेची एक आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये बँकेच्या ब्रांचेस असतील, बँके या भागातले असतील, ATM असतील, ते किती कमी आहेत. आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं 6 महिन्यामध्ये जवळजवळ 78 ब्रांचेस या भागामध्ये वाढवावेत असे मी निर्देश दिलेले आहे. पण ही आपली या हॉलमध्ये आपण उद्योजक परिषद म्हणून उद्योजक आणि पश्चिम महाराष्ट्रातले बँकेचे प्रश्न अशी जर महाराज आपण परिषद ठेवलात तर परत एकदा यांच्याबरोबर बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलू, उद्योजकाचे प्रॉब्लेम समजून घेऊ आणि त्याच वेळेस बँकेसुद्धा त्यासाठी मदत कशी करू शकेल हे सुद्धा सांगू. एकंदरीत पाहता मी सांगू इच्छितो की माझ्यासमोर प्रश्न आला की या महाराष्ट्रामध्ये 4 डिजिटल बँक उघडायचे. तर डिजिटल बँक उघडायचं असताना आमचे काका आणि निंबाळकर साहेब दोघे होते इथे, म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात द्या. आणि एक निवेदन दिलं मला. मग डिजिटल बँक नॅचरली मी संभाजीनगरचा आहे, संभाजीनगरला एक दिली, एक नागपूरला दिली आणि एक बँक साताऱ्याला डिजिटल बँक आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांचं उद्घाटन माननीय मोदी साहेबांनी दिल्लीवरून केलं व्हर्च्युअली आणि आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. तर ते डिजिटल बँकेमध्ये आज सातारा शहर हे 4थ्या नंबरचं शहर आहे ज्याच्यामध्ये डिजिटल बँक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण व्यवहार बँकेचे डिजिटली होतात आणि डिजिटलचा विषय निघाला म्हणून सांगू इच्छितो. आज भारत देश जगामध्ये 3ऱ्या नंबरला आहे. डिजिटली बँकिंगमध्ये भारत देश 3ऱ्या नंबरला आहे. डिजिटल व्यवहार चांगल्या तऱ्हेने आपल्याकडे होतात. अगदी चहावाला, टपरीवाला, अगदी फळभाजी विक्रेता, भाजीपाला त्यांच्याकडे आज QR कोड आहे. तर हे सर्व डिजिटल लिटरसी आहे. एकंदरीत भारत हा विकसनशील देश होण्यासाठी प्रयत्नात असतोय आणि त्यामध्ये उद्योजकांची मोठा हिस्सा राहणार आहे. आपण सर्व उद्योजक आहात म्हणून तुम्ही उद्योजक चांगले करणारच, पण त्यासाठी अडीअडचण्या सोडवण्यासाठी ही सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी राहील आणि मी त्यातला एक सहभाग म्हणून मी सतत आपल्याबरोबर राहीन एवढं बोलतो. आणि मी परत एकदा महाराज उदयनराजे भोसले यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासाचा ध्यास म्हणजे